सुट्ट्यांना मुलांना घेऊन गावी गेलो होतो आणि यायच्या वेळेस नेमकाच शेजारी माझे दीर आहेत त्यांच्या आंब्याला पाड आला होता आणि मग आम्ही म्हटलं की आम्ही पण आंबे घेऊन जातो आणि त्यांनी विकायला पण काढले होते. तर ते म्हणाले आंबे तर आम्हाला काढायचेच आहेत पण ना आम्हाला कोण मिळतच नाही आहे. मग हेच चढले, हे म्हटले मला येईल आणि मग यांनी ना 100 आंबे काढले. म्हणजे आम्ही 100 एक शेकडा असे आंबे घेऊन आलो आणि हे आंबे किती रुपयांना मिळाले माहिती का? फक्त 500 रुपयांना. गावी एवढे स्वस्त आणि पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी हेच आंबे 300 ते 400 रुपये किलोने मिळतात. आणि मग पहिल्यांदा आम्ही पाड खाल्ला, बाकीचे पिकायला घातले. निम्मे आंबे संपले आणि निम्मे एकदम एकदाच असे पिकले. मग रेग्युलर दररोज आंबे खातोय आणि आमरस बनवतोय. आज म्हटलं तुमच्याबरोबर आंब्याची थाळी शेअर करूयात. तर इथं बघा मी छान आंबे आधी पाण्यात भिजत ठेवले होते आणि ह्याचा रस काय निघतोय बघा. हे रसाचेच आंबे आहेत. एवढे मस्त लागतायत ना, म्हणजे पिकल्यावरती तर खूपच जास्त गोड लागतायत. आणि कच्चे खात होतो ना त्यावेळेस वाटायचं की एवढे आंबे आणलेत आणि आंबटच लागतायत हे पहिल्यांदा, पण आता पिकल्यानंतर खूप गोड लागतायत. आता याच्यामध्ये मी साखर टाकते आणि साखरमध्ये मला विलायची खूप आवडते, आंबरसामध्ये मला विलायची खूप आवडते. मग मी इथं 4-5 विलायच्या साखरेबरोबरच अशा छान बारीक करून घेतल्या. आणि आमरस मला घट्टसरच आवडतो. फ्रीजमध्ये आमरस ठेवला. आता आमरस म्हटलं की बटाट्याची भाजी मग वेगवेगळ्या प्रकारे बनवतात, पण मी अशी बारीक एकदम चकत्या करून असतात ना तशी बटाट्याची भाजी बनवते. तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, नंतर बारीक असं चिरून कांदा टाकला. इथं आता मसाले टाकते. आधी मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली, घरचा मसाला, लाल मिरचीची पूड आणि कांदा लसूण मसाला. तुम्ही जे दररोज वापरता ना ते मसाले घालू शकता. बटाटे एकदम बारीक चिरून घेतले होते आणि त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टोमॅटो पण मी चिरलेला आहे. माझ्या भाज्या एकदम सिंपल असतात पण घरात सगळ्यांना खूप आवडतात. छान अशी वाफ काढून घेतली. बटाटाही छान शिजलेला होता. आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालतीये आणि कोथिंबीर. नंतर 1 मिनिट असं परतलं आणि तुम्ही पाहू शकता एकदम झटकीपट ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे आणि खूप मस्त झाली होती आणि दिसते तर खूपच मस्त. आता पुऱ्या खूप जण खातात आमरसाबरोबर आणि आम्हाला पुऱ्यांपेक्षा जास्त आवडतात ते म्हणजे फुलके. तर पहिल्यांदाच आमरस करायच्या अगोदर मी छान अशी कणिक भिजायला ठेवली होती, म्हणजे छान असे फुलके तयार होतात. रेग्युलर जशी आपण चपात्या बनवतो ना त्याला जशी कणिक भिजवायची त्याचप्रमाणे मी भिजवून घेतली आणि फुलके जरा थोडेशा मोठ्या साईजचे मी बनवते. तर पहिल्यांदा अशा एका साईडनी छान अशी भाजून घ्यायची म्हणजे फुलके असे टम्म फुगतात. बरं, मी फुलक्याचा ना शॉर्ट व्हिडिओ एक अपलोड केला होता आणि त्यात मला कमेंट्स आलत्या की गॅसवरती असं भाजून खाल्लं ना की हे कॅन्सरचं आमंत्रण आहे. तर खरं आहे का मला हे कमेंट करून सांगा, कारण मी फुलके आधीमधी बनवतच असते. आणि जर आमरस असेल ना तर पुऱ्यांच्या ऐवजी आमच्या घरात फुलकेच आवडतात, तळल्यापेक्षा हे भारी. पण जर तसं असेल ना तर मग मला पण हे बंद करायला, म्हणून मला कमेंट करून नक्कीच ते सांगा. बरं, इथं फुलके असे छान गरमागरम झाले ना आपले की मी याला लगेच असं तूप लावते. गावावरून येताना मी तूप पण भरपूर आणलं होतं, म्हणजे 2 किलो तूप घेऊन आले होते, कारण गावाकडची गोष्टच वेगळी असते. मस्त असं गावरण तूप लावले आणि सगळे फुलके बनवून घेतले. आता सिंपलच थाळी बनवली आहे. तर इथं मस्त आंब्याचा रस, त्याचबरोबर बटाट्याची भाजी आणि मसाले भातही केलेला आहे. मसाले भात कसा बनवायचा याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याचबरोबर गरमागरम असे फुलके आणि मध्ये जरा थोडंसं ना असं वेगळं वाटत होतं म्हणून मी आंबे ठेवले. त्याचबरोबर आमरसावरती तूप पाहिजे म्हणजे पाहिजेच, त्याच्याशिवाय तर मज्जाच नाही. मग आमरसावरती थोडंसं तूप टाकलं आणि मस्त अशी 15 मिनिटात ही थाळी तयार झाली. एकदम झटकीपट. तुम्हाला पण म्हणजे आमरस आवडतो का, किंवा आमरसाबरोबर खायला काय आवडतं मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.